आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. प्रेज द लॉर्ड. सो तसंच आपण सुंदरसं वचन वाचलं प्रियानो. आपण नवीन वर्षामध्ये जे आहे ते आलो आहोत आणि अनेक वेळा असं गोष्टी होतात, की ज्यावेळेस आपण नवीन वर्षामध्ये येतो, तर आपले खूप सारे इच्छा असतात, है ना? जसं नवीन वर्षाची सुरुवात होते, तर आपण विचार करतो, की आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत, त्या गोष्टी करायच्या आहेत. आपण आपल्या लाईफमध्ये भरपूर काही चेंजेस करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु हे सगळं करत असताना एक गोष्ट असते, की आपण जे आपले मार्ग आहेत, है ना? तर आपण काय केलं पाहिजे, जे आपले मार्ग आहेत ते आपण देवाला जे आहे ते समर्पित केले पाहिजे. कारण का ज्यावेळेस आपण आपले मार्ग देवाला समर्पित करतो प्रियांनो, तर आपले जे योजना आहेत, ज्या आपण आखलेल्या आहेत, ते परमेश्वर ब्लेस करत असतो. अनेक वेळा आपण ज्या आपल्या योजनेमध्ये चालण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्यावेळेस काय होतं, की आपण अनेकदा फेल होतो. तुम्ही अनेक लोकांना पाहिलं असेल, की नवीन वर्षाचे ते लोकं रेझोल्यूशन्स करतात आणि ते 1 तारीख आली की ते ट्राय करतात, की चला आपण या 1 तारखेपासून काय करायचं आहे आपल्याला देवाच्या उपस्थितीमध्ये चालायचं आहे. आपल्याला बायबल वाचायचं आहे, स्तुती आराधना करायची आहे आणि हे सर्व करत असताना जसे-जसे दिवस पुढे ढकलत जातात, 1 तारीख होऊन जाते, 5 तारीख होते, 10 तारीख होते. तर काय होतं, की जेव्हा दिवस निघून जातात, तर तो कुठेतरी देवासाठी तीच ती भूक, तीच ती तहान, तेच ते जे योजना आपण आखलेल्या वर्षाच्या शेवटीला म्हणजे गेल्या वर्षाच्या शेवटीला ते कुठेतरी आपल्याला फेड होताना दिसतं. आणि ते का होत असतं प्रियानो? कारण का खूप वेळा काय होतं, की ज्यावेळेस आपण एखादी योजना देवाचं वचन सांगतं, की तुमचे सर्व योजना तुम्ही परमेश्वराच्या हाती सरेंडर करा. तो तुम्हाला तुमच्या सर्व मार्गात काय करणार आहे? आपल्याला तो यश देणार आहे. तर आपण ज्यावेळेस आपले सर्व योजना परमेश्वराच्या हाती सरेंडर करतो, तो परमेश्वर आपल्याला काय करतो? ब्लेस करतो. आज देवाचं वचन आपल्याला काय सांगतो? तू आपल्या अगदी मनापासनं परमेश्वरावर भाव ठेव. आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. तर हे जे वचन आहे, की नाही का आपल्याला देवाच्या योजनेमध्ये चालायचं आहे. देवाचं वचन सांगतं, की तुझ्या बुद्धीने विचार करण्यापेक्षा तू माझ्या योजनेमध्ये तू जे आहे ते चालण्याचा प्रयत्न कर. मी तुम्हाला का असं सांगत आहे, की देवाचं वचन पण आज आपल्याला हे का सांगत आहे, की आपल्याला देवावरती जे आहे, ते आपण जे काही योजना करतो, ते आपल्याला देवाला ह्याकरता सरेंडर करायचे. कारण का प्रियानो, ज्या योजना आपण आखलेल्या आहेत किंवा जे प्लॅन्स आपले या नवीन वर्षासाठी मे बी ते प्लॅन्स जे आपण विचार केले आहेत, ते आपल्या हिताचे नसू शकतात किंवा त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्स असू शकतात. परंतु जेव्हा परमेश्वर एखादी योजना आपल्यासाठी देतो, तर त्याच्या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचं फॉल्ट्स नसतात. त्याची योजना नेहमी परफेक्टच असतात. आणि तो नेहमी आपल्याला देवाचं वचन सांगतंय इर्म्यामध्ये, की मी जे आहे ते तुला माझे जे योजना आहेत तुझ्यासाठी ते तुझ्या हिताच्या आहेत, तुला आशीर्वाद देण्याच्या आहेत. तर आपल्याला ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट प्लॅन करतो, तर आपण ती सर्वप्रथम देवाच्या हातामध्ये सरेंडर करणं गरजेचं आहे. कारण का ज्यावेळेस आपण देवाला ती सरेंडर करतो, तर परमेश्वर जे आहे आपल्या योजना पाहतो, आपल्याला ब्लेस करतो. बहुतेक वेळा आपल्या काही योजना अशा असतात, की ज्या सेल्फिश असतात, है ना? फॉर एक्झाम्पल, की जर मी देवाला सांगत आहे, की "तू प्रभू मला या वर्षामध्ये ब्लेस कर फायनान्शियली." परंतु जर ते देव जे मला फायनान्शियली ब्लेस करणार आहे, तर त्या ब्लेसिंगनी जर मी फक्त त्या ब्लेसिंगचा उपयोग माझ्या स्वतःसाठी जर घेत आहे किंवा करत आहे, तर परमेश्वराने म्हणजे मी हे नाही सांगत आहे, की जे देवाने आपल्याला आशीर्वाद दिलेत, ते आपण एन्जॉय नाही केले पाहिजे. डेफिनेटली जे देवाने तुम्हाला आशीर्वाद दिले, ते आपण एन्जॉय करणं खूप गरजेचं आहे. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीला परमेश्वर ब्लेस करतो, आशीर्वादित करतो, फायनान्शियली असू दे, स्पिरिच्युअली असू दे किंवा इतर कुठल्याही गोष्टींमध्ये असू दे, तर देवाची इच्छा असते, की त्यांनी दिलेले आशीर्वाद जे आहे, ते आपण इतरांच्या हितासाठी, इतरांच्या आशीर्वादासाठी देखील काय केले पाहिजे, आपण ते यूज केले पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो आपण काय करूया, की आपण आपली जी योजना आहे, देव म्हणतो, की "तू तुझ्या बुद्धीवरती अवलंबून राहू नकोस, परंतु तू परमेश्वरावरती जे आहे ते भाव ठेव." प्रियानो, जेव्हा हे वचन आपण वाचतो, तर वचन ऐकायला आणि वाचायला खूप सिंपल वाटतं, की
ओके, देवावरती विश्वास ठेवायचा, चालेल, मी आजपासून देवावरती विश्वास ठेवते आणि मी त्याच्या योजनेनुसार चालते. परंतु ते तितकं सोपं नसतं. कारण का अनेक वेळा जेव्हा आपण देवाच्या इच्छेनुसार चालण्याचा प्रयत्न करतो, अ, त्याच्यावरती जेव्हा आपला भाव ठेवून चालण्याचा प्रयत्न करतो, तर अनेक आपले प्लॅन्स जे आपण ठरवलेले असतात, परमेश्वर ते कॅन्सल करत असतो आणि परमेश्वर आपल्याला एका नवीन मार्गामध्ये चालवतो. आणि ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला एक त्याच्या मार्गामध्ये चालवण्याचा प्रयत्न करतो प्रियानो, तर आपली जी मानवी बुद्धी असते ते आपल्याला सांगते की नाही देवा, मी हे का करू जेव्हा माझ्याकडे हा ऑप्शन अवेलेबल आहे, तर मी हेच का करायचं. परंतु आज आपल्याला प्रियानो एक गोष्ट खूप समजून घेण्याची गरजेची आहे, की आपण जे आहे ते आपण आज मध्ये पाहत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परंतु एक सेकंड, आता आवाज येत आहे का माझा व्यवस्थित? लाऊड आहे ना की तुम्हाला ऐकायला येतंय? येस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वराचं जसं वचन आपल्याला सांगते की माझ्यावरती तू अवलंबून राहतं, तसं मी सांगत होते की ज्यावेळेस आपण देवावरती अवलंबून राहतो, त्यावेळेस अनेक वेळा परमेश्वर काय करतो, ज्या आपण योजलेल्या गोष्टी आहेत किंवा ज्या आपण केलेले प्लॅन्स आहेत ते परमेश्वर रद्द करत असतो. तर का परमेश्वर रद्द करत असतो, त्यामागे एक रिझन असतं प्रियानो. आपण जे मानव आहेत है ना, जी आपण मनुष्य आहेत, ते आपल्याला एक लिमिटेशन्स आहे. आपण सर्टन गोष्टीपर्यंतच विचार करू शकतो. परंतु देवाला कुठलेही लिमिटेशन्स नाहीयेत आणि परमेश्वर पास्ट पण जाणतो, परमेश्वर प्रेझेंट पण जाणतो आणि परमेश्वर फ्युचर पण जाणतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर ज्यावेळेस परमेश्वर या सर्व गोष्टी जाणत असतो, तर मे बी जे प्लॅन्स मी योजले आहेत ते माझ्या फ्युचरसाठी हानिकारक असू शकतात. त्यामुळे परमेश्वर काय करत आहे, की माझे सर्व योजना परमेश्वर रद्द करतो आणि त्याच्या परफेक्ट विलमध्ये मला परमेश्वर चालवण्याचा प्रयत्न करतो. एक खूपच सिंपल आणि साधंसं उदाहरण मी घेत आहे, की ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं आणि त्या ठिकाणावर जाण्याकरता तुमच्याकडे 2 मार्ग अवेलेबल आहेत. एक सरळ आहे आणि एक थोडासा फिरून असेल आहे, ठीक आहे. परंतु तुमचं मन तुम्हाला सांगते की मी सरळ मार्गाने जाणार आहे, कारण का जो सरळ मार्ग आहे तो मला लवकर त्या ठिकाणी घेऊन जाणार आणि तो खूप सुंदर मार्ग आहे, ब्रॉड आहे आणि खूपच म्हणजे सोयीस्कर आहे माझ्यासाठी. परंतु परमेश्वर तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आपण वचन काय सांगतं की तू मनापासनं परमेश्वरावरती भाव ठेव, तुझ्या बुद्धीवर विश्वास ठेवू नको चालूस. तर ज्यावेळेस मी परमेश्वरावरती भाव ठेवते, तर मी काय करणार, की मी प्रार्थना करणार, "प्रभू, तुझी काय इच्छा आहे? तुझी काय योजना आहे माझ्यासाठी? तू सांग. मी या रस्त्याने जाणं गरजेचं आहे, की मी अजून काय केलं पाहिजे?" त्यावेळेस समजा देव आपल्याला एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगत आहे, की परमेश्वर आपल्याला सांगतो, की "तू या सरळ मार्गाने जाऊ नकोस, परंतु तो जो दुसरा मार्ग आहे, जो थोडा फिरून जाईल, त्या मार्गाने जा." त्यावेळेस आपल्याला काय होतं, की नाही, जर प्रभू सरळ मार्ग अवेलेबल आहे, तर मी या सरळ मार्गाने जाईल, है ना. अनेक वेळा आपण ख्रिस्ती लोक आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये चालत असताना देवाचा आत्मा आपल्याला वारंवार काही गोष्टींना घेऊन, बहुतेक गोष्टींना घेऊन मी म्हणेल, परमेश्वर आपल्याला वॉर्न करत असतो, आपल्याला सांगत असतो, हा मार्ग नको निवडूस, या मार्गाने जा, असं नको करूस, तसं कर. परंतु आपण काय करतो, आपल्याला जी गोष्ट सोयीस्कर आहे, आपल्याला जे योग्य वाटतं आपण तेच निवडतो. आणि मग बहुतेक वेळा कारण का जसं मी मगाशी सांगितलं, की आपल्याला फक्त जे आहे ते पास्ट माहिती आहे आणि पुढे म्हणजे मला नेक्स्ट 1 मिनिटमध्ये माझ्या लाईफमध्ये काय होणार आहे, मला ते देखील ठाऊक नाहीये. तर मी माझ्या बुद्धीवरती तरी पण विश्वास ठेवून कशी काय चालू शकते? परंतु ज्या देवाने सर्व सृष्टी निर्माण केली, ज्याने हे आकाश, धरती, है ना, सर्व गोष्टींची ज्यांनी निर्मिती केली आहे, जो काल पण होता, जो आज पण आहे आणि जो युगानुयुग राहणारा परमेश्वर आहे, त्या देवाला सर्व काही माहीत आहे, की पुढे माझ्यासाठी काय गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर ज्यावेळेस मी देवाच्या
त्या परफेक्ट विल मध्ये चालते, तर माझ्या जीवनामध्ये पुढे येणारे जे संकट आहेत, जे त्रास आहेत, ते वेदना आहेत, त्या काय होतात, परमेश्वर माझ्या जीवनातनं दूर करतो. का? कारण का मी त्याच्यावरती जे आहे ते विश्वास ठेवून चाललेली आहे. जसं आता आपण त्या एका रस्त्याचं एक्झाम्पल पाहत होतो, तर जर मी माझ्या इच्छेने त्या रस्त्यावरती चालली, तर कायच ठाऊक की त्या रस्त्यावरती माझ्यासाठी एनिमीने काय केलेलं आहे, काहीतरी प्लॅन्स ठेवलेले आहे, काही ट्रॅप्स ठेवलेले आहे, की त्या ट्रॅप्समध्ये काय झालं पाहिजे, मी फसली पाहिजे. परंतु जेव्हा देव मला सांगतोय, की तू फिरून जा, तर त्याला माहीत आहे, की जर ती त्या सरळ रस्त्याने गेली, तर त्या रस्त्यावरती तिच्यासाठी घात आहे, तिच्यासाठी एनिमीने ट्रॅप ठेवलेले आहेत आणि ते तिच्या जीवनासाठी हानिकारक ठरू शकतात. आणि म्हणून देव आपल्याला अनेक वेळा सांगत असतो, की बाळांनो, या रस्त्याने नाही, परंतु दुसऱ्या मार्गाने चाला करून. जर मी देवाची वाणी जर ती ऐकली प्रियानो, आपण सर्वच जण आहे ना, जे प्रभूमध्ये, जर आपण आपल्या या बुद्धीने नाही, आपल्या बुद्धीला काय वाटतं, की देव का मला तो दुसरा मार्ग घ्यायला सांगत आहे, जेव्हा माझ्याकडे सरळ मार्ग आहे, जो मला अगदी सहजपणे त्या जागेवरती पोहोचवत आहे, तर तोच मार्ग मी निवडते. तर मे बी माझ्या लाईफमध्ये पुढे जाऊन जे एनिमीने ट्रॅप्स टाकले आहेत, त्या ट्रॅपमध्ये मी अडकू शकते. परंतु ज्यावेळेस जो देवाने मला सांगितलेला मार्ग आहे, त्या मार्गात ज्यावेळेस आपण चालतो प्रियानो, तर तो मार्ग मे बी दिसायला कठीण असू शकतो, खडकर असू शकतो, परंतु तो परफेक्ट मार्ग असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तसंच आपलं ख्रिस्ती जीवन आहे प्रियानो. जर आपण प्रत्येक जण देवाच्या इच्छेनुसार आणि योजनेनुसार जर आपण चालण्याचा प्रयत्न करू, तर परमेश्वर आपले सर्व योजना आपल्याला ब्लेस करतील. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक संकट, अनेक त्रास, अनेक वेदना ज्या आहे, त्याच्यापासून जे आहे ते परमेश्वर आपलं रक्षण करत असतो. आणि खूपदा परमेश्वर जे आहे ते मोठ्या येणाऱ्या संकटापासून परमेश्वर आपल्याला जे आहे ते वाचवतो. आणि खरंच मी हा अनुभव अनेक वेळा माझ्या जीवनात घेतलेला आहे. ज्या वेळेस परमेश्वराने मला एखादी गोष्ट कर म्हटली आणि ती मी केली, त्यानंतर त्या ब्लेसिंग्सचं माझ्या जीवनामध्ये जो आहे तो आशीर्वाद मी पाहिला. परंतु ज्यावेळेस देवाच्या मनाच्या विरुद्ध जाऊन आपण ज्यावेळेस वागतो प्रियानो, तर पुढे काही काळास्तव तुम्हाला असं वाटेल, की हां, मी विजयी झालो. बघा, देवाने मला सांगितलेलं असं कर, पण तुम्ही असं केलं, तर तरी पण माझ्या जीवनात विजयी आहे. परंतु खूपच लवकर आपल्याला ही गोष्ट लक्षात येते, की ज्या मार्गावर मी चालत आहे, तो मार्ग मला देवाकडे नाही नेत आहे, परंतु मला देवापासून काय करत आहे, दूर नेत आहे. सो खूप वेळा प्रियानो, आपल्याला आपल्या सर्व गोष्टी, आपली बुद्धी जी आहे, ती अनेक वेळा आपल्याला बाजूला ठेवून आपल्याला देवाच्या बुद्धीने जे आहे, देवाच्या योजनेत जे आहे, ते चालणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे जे वचन आहे, ते जर तुम्ही तुमच्या जीवनात घेऊन चालाल प्रियानो, तर तुम्ही प्रत्येक तुमच्या लाईफच्या प्रत्येक डिपार्टमेंट्समध्ये किंवा तुमच्या लाईफचे जेवढे पण प्रत्येक गोष्ट आहे, त्या सर्व गोष्टींमध्ये परमेश्वर तुम्हाला विजय देणारा परमेश्वर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या नवीन वर्षामध्ये आपण एक निर्णय घेऊया, की परमेश्वर, हे जे वर्ष आहे, ह्या वर्षामध्ये मला माझ्या योजनेत नाही, परंतु तुझ्या योजनेत जायचंय. अगदी लहानशा गोष्टी का असतील आपल्या जीवनाच्या, तुम्हाला इंटरव्ह्यूला कुठे जायचंय, कुठला जॉब करायचा आहे, कुठे मला जायचं आहे, ह्या सगळ्या लहान-लहानशा गोष्टी देखील तुमच्या जीवनाच्या जेव्हा तुम्ही देवाला विचारून आणि त्याच्या निर्णयानुसार जेव्हा घ्यायला सुरुवात करतात, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ते न थांबणारे आशीर्वाद जे आहे ते नक्कीच पाहताल प्रियानो. अनेक वेळा जेव्हा आपण देवाच्या मार्गात चालतो, तर आपल्याला असं वाटू शकतो, की हा मार्ग कठीण आहे. येस, कारण का आपल्याला खूपच सोप्या मार्गात चालण्याची आणि सोपी लाईफ जगण्याची जी आहे ती सवय झालेली आहे. परंतु त्या सर्व ईझी मिळणाऱ्या गोष्टी आपल्यासाठी कधी-कधी घातक ठरू शकतात. परंतु ज्यावेळेस आपण देवाने दिलेल्या मार्गामध्ये चालतो, त्याच्या योजनेमध्ये, त्याच्या परफेक्ट विलमध्ये चालतो प्रियानो, तर आपण फक्त टेम्पररी ब्लेसिंग्स नाही पाहत प्रियानो, परंतु जे सर्व काळ टिकणारे आहेत, त्या आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो. त्यामुळे आपण आजपासून आपल्या लाईफला प्रभूच्या हाती सरेंडर करूया आणि देवाकडे प्रार्थना करू, याचना करूया, की प्रभू, मला माझ्या इच्छेनुसार नाही, माझ्या बुद्धीवरती नाही, परंतु तुझ्यावरती भाव ठेवून चालण्यास करता तू मला सहायता आणि मदत कर. आणि अगदी फक्त थोड्या-थोडक्या गोष्टींसाठी नाही, परंतु प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक क्षणोक्षणी परमेश्वराला तुम्ही जे आहे ते विचारून गोष्टी ज्या आहेत जर कराल, तर नक्कीच परमेश्वर काय करेल, तुम्हाला आशीर्वादित करेल. 6वं वचन आपल्याला काय सांगतं, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर जसं आता मी आपल्याला सांगितलं, की प्रत्येक मार्गामध्ये आहे ना, इथे लिहिलंय का,
की फक्त तुमच्या स्पिरिच्युअल लाईफसाठी तुम्ही देवाला विचारा, बाकी तुमच्या प्रोफेशनल लाईफसाठी किंवा तुमच्या मॅरेजसाठी किंवा इतर गोष्टींसाठी तुम्ही देवाला विचारू नका. नाही, देवाचं वचन सांगतं, तू आपल्या सर्व म्हणजे सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. वचन सांगतं आपल्याला की तो तुझा मार्गदर्शक होईल. तर जर आपल्याला परमेश्वराचं वचन सांगतं की जर देव आपला मार्गदर्शक होईल, मग आपल्याला आपल्या बुद्धीने चालण्याची गरज नाही प्रियानो. कारण का अनेक वेळा ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की या राईट आहेत, या योग्य आहेत, त्याच अयोग्य असू शकतात. फारच आत्ताचा एक रिसेंट चा माझ्यासोबत झालेला मी एक जे अनुभव आहे तो पटकन शेअर करेल. आम्ही असंच काही जण मिळून जे आहे एका व्यक्तीविषयी बोलत होतो आणि बोलता बोलता आम्ही त्या व्यक्तीविषयी सांगत होतो की कशी ती व्यक्ती जी आहे ते देवाच्या राज्यामध्ये येऊन कसं गॉसिप करते, कसं एकमेकांविषयी बोलते आणि कसं जे आहे ते कलिसियामध्ये ती फूट पाडत आहे. आणि आम्ही सगळेजण खूप सुंदररित्या बोलत आहे है ना, त्या व्यक्तीविषयी आम्ही म्हणजे जे ती व्यक्ती वागते आणि करते त्या सर्व गोष्टी आम्ही एकमेकांशी डिस्कस करत होतो. आणि हा सर्व गोष्टी झाल्यावरती मी जेव्हा बसले आणि जस्ट प्रार्थनेमध्ये होते, तर परमेश्वराने मला एक्झॅक्टली त्या गोष्टी ज्या मी बोलत होते किंवा जे सांगत होते किंवा आमचं जे डिस्कशन चाललेलं ते सेम सेम गोष्ट परमेश्वराने माझ्या डोळ्यासमोर ठेवली आणि मला सांगितलं की म्हणजे जे आमचं बोलणं चालू होतं ते माझ्या विजनमध्ये परमेश्वराने लिटरली ते सर्व काही दाखवलं आणि मी माझ्या हृदयामध्ये लिटरली हा विचार करून चालते की बघा, देवाला पण माहितीये की ती व्यक्ती किती वाईट आहे ती. आणि त्याच्याच नेक्स्ट क्षणी ज्यावेळेस मी माझ्या हृदयात हा विचार केला, देवाने मला एक प्रश्न विचारला, "तू काय करत होतीस तिकडे?" आणि म्हणजे देवाने मला ते वचन दाखवलं, जे मत्तीचं वचन आहे, ज्याच्यामध्ये परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे प्रियानो, की "तू सर्वप्रथम तुझ्या डोळ्यातला असलेला जो कचरा आहे, तो काढ. त्यावेळेस तू दुसऱ्याच्या डोळ्यातलं म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यातला कचरा काढण्यासाठी तू क्लिअरली पाहू शकशील." आणि ज्यावेळेस हे वचन मी ऐकलं त्यावेळेस म्हणजे असं नाही का एकदम थोबाडीत मारल्यासारखं मला फील झालं आणि मला माझी मिस्टेक रिअलाईज झाली, की देवा खरंच मी ज्या व्यक्तीविषयी दुसऱ्या व्यक्तीला सांगत होती, की ती गॉसिप करणारी आहे, मीच ते करत होती, है ना? म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्यावरती बोट ठेवतो, आपण दुसऱ्याविषयी वाईट सांगतो प्रियानो, अनेक वेळा आपण स्वतः परमेश्वराच्या नजरेमध्ये चुकीचं असू शकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूपच महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूपच म्हणजे माझ्यासाठी एकदम आय ओपनिंग लेसन होता हा देवाकडनं, की आपण बहुतेक वेळा है ना, आपण दुसऱ्याला जज करतो, की ती व्यक्ती चुकीची आहे, ती व्यक्ती अशी वागते, ती व्यक्ती तशी वागते. परंतु कुठेतरी आपण स्वतःही चुकत असतो आणि आपण चुकत असतो त्याच्यामुळे परमेश्वर आपल्याला काय वाटतं, की मी त्या व्यक्तीविषयी सांगत आहे, ती व्यक्ती अशी आहे, तशी आहे. तर माझ्या दृष्टीमध्ये काय होतं ते योग्य होतं. परंतु परमेश्वराने मला दाखवून दिलं, की तू जे करत होतीस ते अयोग्य होतं आणि यापुढे तुला ही गोष्ट करायची नाही. तर मी देवाला धन्यवाद करते, की प्रियानो देवाने ते माझे आत्मिक डोळे उघडले. ती गोष्ट जाणण्याकरता, ते सत्य स्वीकारण्याकरता, की हो देवा माझ्याकडनं चुकलं. ती व्यक्ती काय करते हे मला नाही पाहायचं आहे. नक्कीच परमेश्वर पाहेल आणि ती व्यक्ती जे परमेश्वर आहे आणि त्या व्यक्तीमध्ये जे आहे ते परमेश्वर पाहून घेईल. परंतु तिला जज करणारी मी कोण नाही होत आणि आपण कोणी पण एकमेकाला जज नाही करू शकत. परंतु देवाचं वचन सांगतं, की ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता, एकत्र भेटता, तर तुम्ही एक दुसऱ्याला काय करा, एन्करेज करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमचे शब्द असे असू द्या, की ते तुम्ही एकमेकांना एन्करेज करताय. तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करताय. परंतु आज सॅडली कलिसियामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात, की लोकं एकमेकांविषयी जे आहे ते एकमेकांच्या मागे जाऊन काय करत आहे, गॉसिप करत आहे, बॅकबाईटिंग करत आहे. जे कॉम्पिटिशन्स आपण दुनियामध्ये पाहत आहे ना, आपण जगात काय पाहताय, की एखादी व्यक्ती जर वर गेली तर तिचा पाय खेचून तिला खाली आणायचं. सेम गोष्ट आज आपण कलिसियामध्ये पाहत आहे प्रियानो. जर आपल्याला परमेश्वराच्या मार्गात चालायचं आहे, देवाच्या योजनेत चालायचं आहे, प्रत्येक मार्गामध्ये जर आपल्याला देव हा आपला मार्गदर्शक बनवून जर आपल्याला चालायचं आहे प्रियानो, तर आपले हे स्वभाव जे आहेत ते आपल्याला सोडावे लागतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे खरंच मी सांगते, की
अनेक वेळा आपले असे जे स्वभाव आहेत ते आपल्याला कळत नाहीत, की आपल्यामध्ये ह्या चुका आहेत. तोपर्यंत जोपर्यंत देव आपल्याला सांगत नाही, आपण विचार करतो, की माझ्या योजना परफेक्ट आहेत. माझं वागणं एकदम परफेक्ट आहे. काही चुकीचं नाही. मी परमेश्वराचं वचन वाचत आहे, स्तुती आराधना करत आहे, सर्व करत आहे. मलाही ते वाटत होतं. जोपर्यंत देवाने मला दाखवलं नाही, की माझी चुकी आहे, तोपर्यंत मलाही वाटत होतं, की मी देवाच्या आत्म्यानुसार चालत आहे. मी वचन वाचत आहे, प्रार्थना करत हो, सर्व आहे. एक्झॅक्टली मी वाचत आहे. मी प्रभूच्या आत्म्यानुसार चालत आहे. परंतु प्रभूच्या आत्म्यानुसार चालणं म्हणजे काय? अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये देवाच्या आत्म्यानुसार चालणं. प्रत्येक मार्गामध्ये आहे ना, वचन सांगतं सर्व, सर्व मार्गात. मग फक्त स्पिरिच्युअल लाईफसाठी नाही, तर आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं चालणं, आपला प्रत्येक व्यवहार जे आपण लोकांसोबत करत असतो, आपलं स्पिरिच्युअल लाईफ, आपलं पर्सनल रिलेशनशिप्स, आपलं ऑफिस लाईफ, सर्व गोष्टींमध्ये ज्यावेळेस आपण देवाला घेऊन चालतो प्रियानो, तर या लहान-लहानशा ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला मे बी आता दिसत नाहीयेत किंवा आपल्याला कळत नाहीयेत, परंतु परमेश्वर ते आपल्याला प्रकट करतो आणि आपल्याला तो करेक्ट करून चालतो आणि धन्य आहेत ते लोक ज्याला परमेश्वर करेक्ट करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूपच महत्वाचं आहे प्रियानो. जर आज आपल्याला देवाचा आत्मा करेक्ट करत आहे, तर ते करेक्शन एक्सेप्ट करा. कारण का ज्या दिवशी देवाने आपल्याला करेक्ट करणं बंद केलं, तर म्हणजे हे समजून चाला, की त्या दिवसापासून तुमचा नाश होणं म्हणजे नाही का कन्फर्म आहे. कारण का जर परमेश्वराचा हात जर आपल्यावरती नाहीये, तर एनिमी आपल्या जीवनामध्ये त्याचा अप्पर हँड ठेवून आपल्याला सहजरित्या परमेश्वराच्या मार्गावरून तो भटकवू शकतो. सो एखादा जर परमेश्वर आपल्याला करेक्शन करतो, तर ते आपण रिसीव्ह करणं आणि देवाच्या इच्छेनुसार चालणं खूप गरजेचं आहे. आणि मी खरंच देवाला धन्यवाद करते, की जी ती गोष्ट मला जी वाटत होती, की अच्छा म्हणजे नाही का मी जस्ट फ्रेंडली बोलत आहे, परंतु ज्यावेळेस देवाने ते दाखवलं, तर मी माझी चूक एक्सेप्ट केली, देवाकडे क्षमा मागितली आणि परमेश्वराकडे सहायता आणि मदत केली, की प्रभू नेक्स्ट टाईम ज्यावेळेस माझ्यासमोर अशी एखादी गोष्ट येईल, की जिथे एखाद्या व्यक्तीविषयी मला बोलायचं असेल, तर तू मला नेहमी ही आठवण करून दे, की मला त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायची. त्या व्यक्तीने कितीही वाईट वागू द्यात, कितीही तुमच्या अगेन्स्ट वागू द्यात आणि कितीही तुम्हाला तुच्छ लेखू द्यात प्रियानो, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचा स्वभाव आहे, आपल्यामध्ये ख्रिस्ताचा स्वभाव आहे आणि ख्रिस्ताने काय केलेलं आहे, त्याच्या छळणाऱ्यांकरता प्रार्थना केलेली आहे. तर आपल्याला पण काय करायचं आहे, जे आपल्याला छळत आहेत, मग ते अगदी आपले स्वतःचे जवळचे भाऊ-बहीण का असो, प्रभूमधले भाऊ-बहीण का असो, अशा लोकांना किंवा ते प्रभूमध्ये असो वा नसो, परंतु ज्यावेळेस तुम्हाला लोक छळतात, तर त्यांच्या अगेन्स्ट पेक्षा आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. कारण का प्रियानो, ज्यावेळेस आपण आपल्या वैऱ्यांसाठी प्रार्थना करतो, परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो, आपल्याला तर ब्लेस करतोच, परंतु काहीच ठाऊक की परमेश्वर जो वैरी आहे, है ना, जे आपल्या अगेन्स्टमध्ये आहेत. वैरी म्हणजे तो मनुष्य वैरी नाही, त्या मनुष्यामध्ये जे स्वभाव आहेत, जे सैतानाकडनं आहेत, आपल्याला त्याच्यासाठी प्रार्थना करायची. हालेलुया! कुठलाही व्यक्ती जो प्रभूमध्ये आहे, आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो वाईट नसतो किंवा त्याची ही इच्छा नसते, की आपण हे करावं, ते करावं नाही. परंतु तो जो व्यक्ती आहे, कधीतरी त्याच्यामध्ये परमेश्वराचा जो आत्मा आहे, जर तो काम करत नाहीये किंवा एखादी दुष्ट शक्ती आहे, म्हणजे नाही का इव्हिल गोष्टी आहेत, जे त्याच्यामुळे तो ती तसं वागत आहे. तर अशा लोकांसाठी आपल्याला काय करायचं आहे? प्रार्थना करायचं आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला आपलं जीवन देवाला समर्पित करायचं आहे. कारण का वचन पण आपल्याला सांगते ना, तू काय तर अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेवतो. ज्यावेळेस आपण स्वतःला देवावरती सरेंडर करतो, देवाच्या हाती सरेंडर करतो, प्रार्थना करतो आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये चालण्याचा प्रयत्न करतो, तर परमेश्वर जे आहे ते आपल्याला काय राईट आहे, काय रॉंग आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सांगत असतो आणि प्रत्येक क्षणाक्षणाला परमेश्वर आपल्याला लीड करतो. अनेक वेळा परमेश्वराचं करेक्शन कधी-कधी आपल्यासाठी खूपच कठीण आपल्याला फील होतं, परंतु जर ते आपण एक्सेप्ट केलं आणि ते जर रिसीव्ह केलं, तर ते आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये थांबत नाहीत प्रियानो. आणि ज्यावेळेस आपल्याला जर कळतं, की एखादी व्यक्ती आहे, ती भले कितीही तिने चुकीचं वागू द्या, किती तिने पाप करू द्या, परंतु त्या व्यक्तीसाठी तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता, तर परमेश्वर त्या व्यक्तीला ते जे बंधन असतात त्याच्या जीवनामध्ये, सैतानी बंधनं, त्या बंधनातनं परमेश्वर काय करतो, त्या व्यक्तीला बाहेर काढतो. हालेलुया! प्रेज द लॉर्ड. त्यामुळे प्रार्थना करूया. कारण का बघा येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या लाईफमधनं हे गोष्टी शिकवल्या, की तुमच्या शत्रूला क्षमा करा, तुमच्या शत्रूंसाठी प्रार्थना करा. जेव्हा प्रभू क्रुसावर होता,
तर काय तो अग्नी बोलवू शकत नव्हता का? जे लोक त्याचा मजाक उडवत होते, ज्या लोकांनी त्याला क्रुसावर टाकलं, त्यांचा नाश करू शकत नव्हता का प्रभू? करू शकत होता, परंतु त्यांनी काय केलं? क्षमा केलं. हालेलुया. त्यांनी काय केलं? प्रार्थना केलं है ना, पित्याकडे प्रार्थना केलं की हे प्रभू त्यांना क्षमा कर, त्यांना ठाऊक नाही ते काय करत आहेत. आज आपल्याला देवाचा तो स्वभाव या नवीन वर्षामध्ये ग्रहण करायचा आहे आणि आपल्याला देवाला आपल्या सर्व मार्गामध्ये जे आहे ते आपल्याला काय करायचंय? देवाचा आदर करून चालायचं, देवाला सरेंडर्ड होऊन चालायचंय आणि देवाच्या परफेक्ट विल मध्ये, त्याच्या योजनेमध्ये आपल्याला चालायचंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कठीण असू शकतात गोष्टी, परंतु जसं जसं तुम्ही सुरुवात करताल प्रियानो, नक्कीच परमेश्वर या वर्षामध्ये जे आहे ते तुम्हाला सर्व बाजूनी देव काय करेल? आशीर्वादित करेल. केवळ स्पिरिच्युअली नाही, लेकिन जे पण तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला वाटत आहे की इकडे मला देवाचं मार्गदर्शनाची गरज आहे, ती प्रत्येक गोष्ट तुम्ही देवाच्या सिंहासनाकडे घेऊन या आणि परमेश्वर नक्कीच तुम्हाला ब्लेस करेल आणि आशीर्वादित करेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी विश्वास करते आजच्या वचनाद्वारे नक्कीच परमेश्वराने आपल्या प्रत्येकाची भेट घेतलेली आहे. या आपण प्रार्थनेमध्ये जाऊया आणि आपले मार्ग जे आहे आपण देवाला सरेंडर करूया. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. थैंक यू जीसस. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. थैंक यू जीसस. प्रभू जी, तुला या सुंदरशा वेळेसाठी मी कोटी कोटी धन्यवाद करते राजा. परमेश्वराच्या या सुंदरशा वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येकाची भेट घेतलीस, तुला मी धन्यवाद करते. प्रभूजी, या क्षणी परमेश्वरा आम्ही प्रत्येक जण तुझ्या हाती सरेंडर होतो राजा. परमेश्वरा, तुझ्या रक्ताने तू धुवून आम्हाला प्रत्येकाला शुद्ध असं कर प्रभूजी. जसा तू पवित्र आहेस राजा, तसं पवित्र जीवन जगण्यास करता आम्हाला प्रत्येकाला तू सहायता आणि मदत कर. तुझ्या परफेक्ट विल मध्ये आणि तुझ्या योजनेमध्ये तू आम्हाला चालण्यास करता सहायता मदत कर प्रभू. आतापर्यंत या क्षणापर्यंत राजा आम्ही आमच्या इच्छेने, आमच्या योजनेने आणि आमच्या मनानुसार वागलो, परंतु परमेश्वर आम्ही त्यामधून काही देखील प्राप्त केले नाही. परंतु होऊ देत परमेश्वर, जसं 2026 हे परमेश्वर तुझ्या एक अनुग्रहाचं वर्ष आहे परमेश्वरा. परमेश्वरा, तुझा सामर्थ्यशाली हात परमेश्वर आम्ही पाहणार आहे प्रभू. या वर्षामध्ये परमेश्वर आम्ही आज निर्णय घेतो की परमेश्वर आम्ही आमच्या बुद्धीने नाही, आमच्या योजनेने नाही, परंतु तुझ्या योजनेमध्ये आम्ही चालू परमेश्वरा. ये पवित्र आत्मा आमच्या प्रत्येकाचा तू ताबा घे राजा आणि आम्हाला प्रत्येकाला तू ब्लेस कर, आशीर्वादित कर. तुझ्या पवित्र आत्म्याने तू आम्हाला भर, तुझ्या अग्नीच्या सामर्थ्याने भर आणि आमचे प्रत्येक मार्ग आम्ही तुझ्या हाती सरेंडर करत आहे. आमचं जीवन परमेश्वर, आमचं स्पिरिच्युअल लाईफ, आमचं प्रोफेशनल लाईफ, आमचं मॅरिड लाईफ, आमच्या सर्व गोष्टी आम्ही तुझ्या हाती सरेंडर करतो संपूर्णपणे परमेश्वर. आमचे लेकरं तुझ्या हाती सरेंडर करतो प्रभूजी. तू ये आणि आम्हाला प्रत्येकाला परफेक्ट तुझ्या योजनेमध्ये परमेश्वर आणि तुझ्या बुद्धीने, तुझ्या ज्ञानाने तू आम्हाला चालव परमेश्वर. आमच्या सामर्थ्यात नाही, परंतु तुझ्या परफेक्ट विल मध्ये आणि तुझ्या सामर्थ्यामध्ये तू आम्हाला चालव प्रभूजी. आणि खरोखर परमेश्वर, तुझ्या मार्गामध्ये चालत असताना परमेश्वरा लागणारा शक्ती ते सामर्थ्य दे, तुझ्या विजडमने तू भर परमेश्वरा. आणि तू भरत आहेस म्हणून तुला धन्यवाद करते प्रभूजी. आज जेवढे देखील इथे उपस्थित आहेत परमेश्वर, जे तुझं वचन ऐकत आहेत, जे तुला परमेश्वर आज प्रार्थना करत आहेत, विनंती करत आहेत की हो देवा, आम्ही या वर्षामध्ये, या क्षणापासून आम्ही आमच्या योजनेत नाही, परंतु तुझ्या योजनेमध्ये तू आम्हाला जसं मार्गदर्शन करशील तसं आम्ही चालत आहेत प्रभूजी. होऊ देत की परमेश्वर ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ सर्व बाजूनी आशीर्वाद त्यांच्याकडे धावत येऊ देत परमेश्वरा. तुझा परमेश्वरा ब्लेसिंग त्यांच्यावरती सामर्थ्याने उतरून येऊ देत. जे परमेश्वरा त्यांचे आशीर्वाद आजपर्यंत थांबलेत परमेश्वरा, प्रभूजी होऊ दे, जसं ते निर्णय घेत आहेत की ते तुझ्या योजनेत चालतील राजा, तुझ्या इच्छेनुसार चालतील परमेश्वरा. त्यांचा आशीर्वाद तू रिलीज कर राजा आणि अद्भुत आणि अलौकिकरित्या या वर्षामध्ये तू प्रत्येकाच्या जीवनाला ब्लेस कर. आत्मिकरित्या तू प्रभूजी परमेश्वराला आशीर्वादित कर. तुझ्या पवित्र आत्म्याने भर, अग्नीच्या सामर्थ्याने भर, तुझ्या गिफ्ट्सनी त्यांना तू भर परमेश्वर. आणि तुझे जे फळ आहेत राजा पवित्र आत्म्याचे, त्या पवित्र आत्म्याच्या फळांनी तू आम्हाला प्रत्येकाला भर परमेश्वरा. आणि तुझी शांती, तुझं प्रेम, तुझा अनुग्रह आमच्या प्रत्येक भावा बहिणीमध्ये उतरून येऊ देत परमेश्वरा.
आम्ही जरी वेगवेगळे शरीर असो राजा, परंतु आत्म्यामध्ये आम्ही एक देह आहोत परमेश्वरा. ती युनिटी परमेश्वर आमच्या कलिस्यांमध्ये दिसून येऊ देत परमेश्वरा. प्रत्येक जण एकमेकांवरती प्रेम करणारा आणि परमेश्वरा क्षमा करणारा असं हृदय तू आम्हाला दे परमेश्वर, आणि देत आहेस म्हणून तुला मी धन्यवाद करते प्रभूजी. परमेश्वरा पास्टरांसाठी परमेश्वरा तुझ्याकडे कळकळीची प्रार्थना आणि याचना करते राजा. या क्षणी परमेश्वरा पास्टरांना तू स्पर्श कर राजा, त्यांना तू चांगला आरोग्य देऊन आशीर्वादित कर राजा. आणि प्रभूजी त्यांना परमेश्वरा तुझ्या परफेक्ट विल मध्ये तू चालवत आहेस म्हणून तुला मी धन्यवाद करते प्रभूजी. सर्व त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन मीटिंग तू ब्लेस कर, आशीर्वादित कर. त्यांच्या फॅमिलीला तुझ्या रक्ताचा कव्हर करते आणि परमेश्वरा तुझा आशीर्वाद त्यांच्याकरता आम्ही घोषित करते राजा. एक लिस्सा होऊन परमेश्वरा एक मनाने तुझे सर्व स्वर्गीय आशीर्वाद आम्ही पास्टरांकरता घोषित करते आणि आम्ही विश्वासाने घोषित करते की तू खाल्लेल्या प्रत्येक फटक्याद्वारे पास्टरांना तू पूर्णपणे आरोग्य दिलेस राजा. परमेश्वरा येणारी 26 तारखेची मीटिंग जी मुंबईला आहे राजा, ती तू ब्लेस करत आहेस, आशीर्वादित करत आहेस परमेश्वर. आणि प्रभूजी तुझा अग्नीचं सामर्थ्य प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीवरती उतरून येत आहे म्हणून तुला धन्यवाद करते राजा. आणि खरोखर परमेश्वर या मीटिंगला तू ब्लेस केलंस आणि आशीर्वादित केलंस म्हणून तुला धन्यवाद करते. द स्कूल ऑफ एंड टाइम प्रोफेसीज परमेश्वरा, जे डोंगरकनला बांधकाम चालू आहे परमेश्वरा, ते बांधकाम होण्यास का येशूच्या नावामध्ये तू सहायता आणि मदत कर परमेश्वरा. देणाऱ्यांचे हात पुढे कर परमेश्वरा. ये पवित्र आत्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये कार्य करायचं आणि तुझं भवन बांधण्याकरता परमेश्वरा प्रत्येकाला तू सहायता आणि मदत कर. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना आणि याचना करतो. वेलकम टू हेवन मिनिस्ट्रीला तू ब्लेस कर आणि आशीर्वादित कर. अनेक आत्मे परमेश्वर या मिनिस्ट्रीद्वारे परमेश्वरा वाचवले जाते, तुला धन्यवाद करते. आणि अनेक नवीन आत्मे परमेश्वर या मिनिस्ट्रीमध्ये जॉईन होण्यास करता तू सहायता आणि मदत कर परमेश्वर. आणि खरोखर पुन्हा एक वार राजा या सुंदरशा वेळेबद्दल, या संधीबद्दल तुला धन्यवाद करते. माझ्या सर्व इथे उपस्थित असलेल्या भावांना बहिणींना तू ब्लेस केला आहेस आणि आशीर्वादित केलेस, तुला धन्यवाद करते. ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तो ऐक स्वर्गीय पित्या, आमेन. या आपण पित्याची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हाला दे, आणि आम्ही जसे इतरांचे अपराध क्षमा केले तसेच तू देखील आमचे अपराध क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड सर्वांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.